नमस्कार, मी गणेश आवरी MH मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। सामाजिक कार्यकर्ते नामदेव गोडे माझ्या सोबत आहेत। त्यांचा एक अतिशय ज्वलंत एक महत्त्वाचा विषय आहे। नेमकी तो विषय काय आहे हे आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत। गोडे साहेब, नेमकी काय तुमचा महत्त्वाचा विषय आहे? तुम्ही आता संपर्क आम्हाला साधलाय, काय सविस्तर आहे? अकोले तालुक्यामध्ये आमदारांच्या माध्यमातून जे बस स्थानक आज बनवलं गेलं, ते बस स्थानक महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक त्या बस स्थानकाला भेटला। ही आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे। नवे नवे तालुक्यातील जनतेसाठी सुद्धा आनंदाची गोष्ट आहे। परंतु हे बस स्थानक होत असताना आमदार साहेबांच्या माध्यमातून जे बस स्थानक झाले, परंतु खेडोपाडी आमचे आदिवासी बांधव आहे, सर्वसामान्य जे बाकीचे बांधव आहे, त्यांच्यासाठी आजी आमदार असेल, माजी आमदार असेल, त्यांनी छोटे छोटे बस स्थानक म्हणजे बस थांबे त्या ठिकाणी ते बांधलेले आहे। म्हणजे उदाहरणार्थ विरगाव फाटा असेल, तांबोडी फाटा असेल, देवठाण असेल आणि या तालुक्यातील संपूर्ण गावे असतील की त्या गावांमध्ये फाट्यावरती, गावावरती, वाडीवरती ते छोटे छोटे बस थांबे जे बांधलेले, त्या संपूर्ण बस थांब्यांवरती आज अतिक्रमण झालेलं आहे। माझं सार्वजनिक बांधकाम विभागाला PWD ला एकच विनंती आहे की तुम्ही ते अतिक्रमण, कुणी बिळीचे दुकानं टाकले असेल, कुणी हॉटेल टाकले असेल, आणि मग ज्यावेळेस एसटी जर त्या खेडोपाडी जात असेल तर एसटी गेल्यानंतर ते आमचे सर्वसामान्य माणसं त्या ठिकाणी रस्त्यावरती उभे राहतात। बस थांबा कशासाठी बांधलाय की ते प्रवाशांसाठी बसण्यासाठी, पाऊस असेल, वारा असेल, यातून संरक्षण मिळावं आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आजी आमदार, माजी आमदारांनी ते बस थांबे बांधले असते। परंतु आजही संपूर्ण तालुक्यामध्ये जेवढे बस थांबे बांधलेले, त्या बस थांब्यावरती गणेशराव पूर्णपणे स्थानिक लोकांनी असेल, व्यावसायिक लोकांनी असेल, त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे। माझी सामाजिक कार्यकर्ता म्हणून एकच खऱ्या अर्थानं आपल्या चॅनलच्या मार्फत एकच विनंती आहे माझी PWD ला की आपण लवकर, की ज्या अकोले तालुक्याला 1 नंबरचं बसस्थानक म्हणून पुरस्कार मिळालाय, परंतु ज्या तालुक्यामध्ये जे खेडोपाडी गावं आहे ते बस थांबे जर अशा पद्धतीनं जर कोणी अतिक्रमण केलं असेल तर PWDनी, सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या 8 दिवसामध्ये ते सर्व अतिक्रमण त्या ठिकाणी काढावे। जर त्या 8 दिवसामध्ये ते अतिक्रमण जर काढले नाही तर या तालुक्यामधले अनेक सामाजिक कार्यकर्ते माझ्यासारखे, त्यांना घेऊन आम्ही 8 दिवसानंतर आमरण उपोषण या ठिकाणी करणार आहोत आणि ते बस थांबे आपण सर्वसामान्य जनतेसाठी खुले करून द्यावी, हीच भावना खऱ्या अर्थानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी PWD ला या ठिकाणी सांगू इच्छितो। तुम्ही जो काही मुद्दा मांडला, ज्वलंत विषय तो आहे। जे थांबे बांधले ते प्रवाशांसाठी बांधलेले आहेत। जिथं आता जे काही भीडचे दुकानं असतील, काही टपरी असतील, चहाची दुकानं असतील, जे काही अतिक्रमण केलेलं आहे, जे प्रवासी त्या ठिकाणी येतात, मग त्यांना तिथं आता बसायला काही ठिकाणी जागाच नाही, असंच डायरेक्ट म्हणायचं आता 100% तुम्ही जे कोणी प्रवासी आहेत तिथं जर बसायला जर गेलं तर त्यांना काही म्हणजे दादागिरी केली जाते किंवा इथं बसू नका असं बोललं जात आहे। 100% अशी अवस्था आज तुम्ही जाऊन बघा, त्या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या मार्फत तुम्ही जाऊन बघा, नवे नवे PWDच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा जाऊन त्या ठिकाणी बघायची। आमच्या बातमीवर जर तुम्हाला भरोसा वाटण्याचं नसेल तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन बघा, आणि नंतर सुद्धा जर तुमच्या माध्यमातून तुमचा चॅनल जर त्या ठिकाणी उपलब्ध झाला, तुम्ही स्वतः आले तर आम्ही त्या ठिकाणी येऊ आणि वस्तुस्थिती जी आहे ती दाखवण्याचा निश्चितपणे त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू। आणि ते आहे 100% आहे की आजही अतिक्रमण आहे, ते दुकानदारी आहे, आणि काही काही ठिकाणी तर अशी परिस्थिती की त्या ठिकाणी पत्ते खेळले जातात, त्या ठिकाणी दारू पिली जाते, दारूच्या बाटल्या अस्तव्यस्त पडलेल्या आहेत। आणि मग ही सगळी परिस्थिती असताना आमच्या ज्या भगिनी आहे, ज्या वयस्कर वृद्ध माता मावल्या आहे, की ज्या सुद्धा त्या तरुणी विद्यार्थिनी कॉलेजच्या पण आहे, अनेक कॉलेजच्या तरुणी, तरुण पोरं आहे, त्या ठिकाणी सकाळी त्यांना शाळेत कॉलेजला यावं लागतं, ती सुद्धा मुलं त्या ठिकाणी असतात, परंतु ते काही बस थांब्यावर बसता येत नाही। अक्षरशः म्हणजे रोडला उभं राहतात, एसटी जर आली तर त्यांना रोडला उभं राहावं, उद्या ऍक्सिडेंटली कुठलाही एखादा ऍक्सिडेंट होऊ शकतो। या सर्व बचावासाठी रस्त्यापासून 20 फुटावरती ते थांबे बांधले, कोणते 30 फुटावरती थांबे बांधले, त्या ठिकाणी सुरक्षित प्रवासी बसतील ना, ही भावना आमची आहे। आणि म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही ती PWD ला इशारा देतोय की 8 दिवसामध्ये की तुम्ही सर्व तालुक्यातील, अकोले तालुक्यातील सर्व जे बस थांबे ते खुले करून द्यावे आणि प्रवाशांसाठी उपलब्ध करून द्यावे, ही विनंती करतो। महत्वाचा मुद्दा जो काय आहे, सामाजिक कार्यकर्ते नामदेव गोडे यांनी तो मांडलेला आहे। अकोले तालुक्याचे जे काही आमदार आहेत, आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग जे काय आहे, ज्यांच्या संबंधित ही जे काही येते, जे काही बस थांबे असतील हे त्वरित खाली करावेत अशी मागणी त्यांची आहे। आणि येत्या 8 दिवसामध्ये जर ते थांबे मोकळे केले नाही किंवा प्रवाशांना जर ते उपलब्ध करून दिले नाही, त्याची डागडुजी जर केली नाही तर मोठं आमरण उपोषण या ठिकाणी सुरू केलं जाईल, असा इशारा नामदेव गोडे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी हा दिलेला आहे। प्रतिनिधी गणेश आवरी, MH मराठी, अकोले, अहिल्यानगर।